आयुर्वेदिक उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑप्शन चॅनल सबस्क्राइब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. शरीरावर उन्हामुळे काळे डाग पडणे याला आपण सन टॅनिंग असं म्हणतो. त्वचा काळी पडणे याला प्रामुख्याने दोन कारण असतात. एक आहे सन टॅनिंग आणि दुसरं आहे कॉस्मेटिक टॅनिंग असं म्हणतो आपण. काही लोकांचा सूर्यप्रकाशाशी संबंध जरी नाही आला तरी त्यांची चेहऱ्याची त्वचा आणि अंगाची जी त्वचा आहे ती काळी पडते. याला कॉस्मेटिक टॅनिंग असं म्हणतो आपण. विविध प्रकारचे केमिकलयुक्त प्रॉडक्ट वापरणे यामुळे या समस्या निर्माण होत असतात. त्याचबरोबर सूर्यप्रकाशामधले जे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स असतात त्यामुळे शरीरावर डाग पडल्यासारखं आपल्याला दिसतं. त्वचेचा जो नॅचरल रंग आहे तो निघून जातो. सूर्यप्रकाशामुळे शरीरामध्ये आपल्या व्हिटॅमिन डी आणि मेलॅनिन हे दोन्ही तयार होत असतं आणि यामधले जे अल्ट्राव्हायोलेट रेज असतात त्यामुळे स्किन आपली बर्न सुद्धा होऊ शकते. टॅनिंगचा जो त्रास आहे तो आपण साध्या आणि सोप्या उपायाने बरा करू शकतो. त्यासाठी तुम्हाला कुठलीही क्रीम लावायची गरज नाही, कुठलाही औषध उपचार करण्याची गरज नाही. अगदी सहज साध्या तुमच्या घरामध्ये असणाऱ्या वस्तूचा उपयोग करून अगदी फक्त 3 वेळेस तुम्ही ज्याचा वापर केला तरी तुमच्या अंगावरचं टॅनिंग निघून जाईल. त्याचबरोबर तुमची चेहऱ्याची त्वचा सुद्धा उजळेल. तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं फेशियल करण्याची गरज पडणार नाही, फाउंडेशन करण्याची गरज पडणार नाही. टॅनिंगचा त्रास हा एखाद्या व्यक्तीला जास्त जाणवत असतो. थोड्या वेळ जरी प्रकाशात गेला किंवा गेलाही जरी नाही तरी त्याला टॅनिंगचा त्रास जाणवत असतो. त्याची जी त्वचा आहे ती काळी पडत असते. हे कशावर अवलंबून असतं तर इट्स टोटली डिपेंड ऑन द स्किन टाईप अँड नॅचरल स्किन कलर अँड जेनेटिक्स ऑल्सो. शरीरामधलं जे रंगद्रव्य आहे त्याला आपण मेलॅनिन म्हणतो. याचे मुख्यतः 2 प्रकार असतात. यातला जो पहिला प्रकार आहे तो आहे फिओमेलेनिन आहे आणि फिओमेलेनिन हे लाल रंगाचं असतं आणि जो दुसरा प्रकार आहे तो युओमेलेनिन आहे. हे जास्त गडद आणि काळ्या रंगाचं असतं युओमेलेनिन. आणि आपला जर सूर्यप्रकाशाशी संपर्क आला, जास्त वेळ संपर्क आला तर हे जे युओमेलेनिन आहे, डार्क मेलेनिन जे आहे ते वाढतं आणि मग आपल्या शरीरावर त्वचेवर जे आहेत ते डाग पडायला लागतात, काळे डाग दिसायला लागतात. टॅनिंग कोणताही असो, कुठलाही प्रकार असो, तो अतिशय साध्या आणि सहज उपायाने आपण घालवू शकतो. टॅनिंग तर जाणारच आहे, शिवाय तुमच्या डोळ्याखालचे काळे सर्कल्स असतील तेही जाणार आहेत आणि तुमची त्वचा आहे जी आहे ती मुलायम दिसेल, ताजीतवाने दिसेल. चेहऱ्यावरच्या तुमच्या सुरकुत्या पण जातील. अशा पद्धतीचा हा उपाय आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे बटाटा. बटाटा सर्वत्र उपलब्ध असणारी एक भाजी आहे आणि अतिशय उपयुक्त अशी भाजी आहे ही बटाटा. दुसरी गोष्ट याच्यासाठी लागणार आहे आपल्याला गुलाबजल. गुलाबजल सर्वत्र उपलब्ध असताना अगदी कमी पैशामध्ये तुम्हाला ते उपलब्ध होतं. 10 रुपयामध्ये एवढी मोठी बॉटल तुम्हाला उपलब्ध होती किंवा घरी सुद्धा तुम्ही बनवू शकता. तिसरी गोष्ट याच्यासाठी लागणार आहे मुलतानी माती. मुलतानी माती सर्वत्र उपलब्ध असते. आणि चौथी गोष्ट याच्यासाठी लागणार आहे हळद. या 4 गोष्टीपासून आपण एक क्रीम बनवणार आहोत आणि ही क्रीम तुम्ही 3च वेळेस जरी लावली तरी तुमच्या अंगावरचं, चेहऱ्यावरचं, त्वचेवरचं टॅनिंग पूर्णपणे निघून जाईल. त्याचबरोबर तुमची त्वचा जी आहे मुलायम दिसेल, गोरी दिसेल. तुमचा त्वचेचा रंग सुद्धा उजळेल कारण याने तुमच्या त्वचेमधले मेलॅनिन जे आहे ते कमी होतं आणि त्वचेचा पोत सुधारतो. तर जे याच्यामध्ये जे आपण बटाटा वापरणार आहोत हे बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे, त्याचा रस काढायचा आहे. अगदी साध्या पद्धतीने थोडंसं किसून जरी घेतलं आपण तरी लगेच त्याचा रस आपल्याला मिळतो. 1 चम्मच रस आपल्याला याचा लागणार आहे. बटाट्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायबर असतं, फॅट असतं. त्यामुळे त्वचा जी असते तुमची ती मुलायम होते, मुलायम त्वचा होते आणि त्वचेवरच्या ज्या सुरकुत्या आहेत त्या सुद्धा निघून जातात. त्वचेचा पोत सुद्धा याने सुधारतो. हा रस जो आहे तो आपल्याला 1 चम्मच काढून घ्यायचा आहे. अगदी सहजरित्या तुम्हाला हा रस उपलब्ध होतो. बटाटा किसल्यानंतर त्याचा रस आपल्याला लगेच मिळून येतो. याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त झालं तरी कुठलाही फरक पडत नाही. 1 चम्मच रस बटाट्याचा आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला 1 चम्मच मुलतानी माती घ्यायची आहे. त्याच्यामध्ये मुलतानी माती जी असते ती चेहरा गोरा करण्यासाठी, त्याचबरोबर त्वचेवर जे मुरूम आहे ते घालवण्यासाठी, त्याच पद्धतीने मेलॅनिनचा जो प्रभाव कमी करण्यासाठी फार पूर्वीपासून सौंदर्य प्रसाधनामध्ये तुम्हाला ही मुलतानी माती वापरलेली असते. हे नॅचरल स्क्रबरचं काम करतं त्वचेवर तुमच्या. त्याचबरोबर तुमच्या त्वचेवर तेलकटपणा असेल किंवा कोरडी त्वचा असेल त्या दोन्हीसाठी सुद्धा ही उपयुक्त असते. याच्यामध्ये थोडीशी टाकायची आहे आपल्याला, अर्धा चम्मच हळदी टाकायची आहे. हळदी ही सौंदर्य प्रसाधनामधले अतिशय उपयुक्त असा पदार्थ आहे. हळद ही रक्त शुद्धी करत असते, त्याचबरोबर त्वचेचा रंग सुधारते आणि जंतुनाशक असते. त्यामुळे सनलाईटमुळे जी तुमची स्किन बर्न झालेली आहे ती चटकन दुरुस्त करण्यासाठी हळद आपल्याला याच्यासाठी उपयोगी पडते. आणि हे मिश्रण पूर्ण पेस्ट बनेपर्यंत आपल्याला त्यामध्ये गुलाबजल टाकायचं आहे. गुलाबजल हे अतिशय उपयुक्त असतं त्वचेसाठी. त्वचेचा पोत सुधारण्यासाठी गुलाबजल खूप उत्तम असतं
आणि याने त्वचा जी आहे ती मुलायम होते, त्याचबरोबर त्वचा जी आहे ती आपली हेल्दी बनते. हे जे मिश्रण तयार होणार आहे, हे मिश्रण तुमच्या ज्या ठिकाणी काळे डाग आहेत पूर्ण त्वचेवर सुद्धा लावू शकता तुम्ही. हे डोळ्याखालचे काळे सर्कल जे आहेत, डार्क सर्कल जे आहेत ते निघून जातात. त्याचबरोबर काळे डाग जे आहेत त्वचेवरचे, चेहऱ्यावरचे, ते सुद्धा निघून जातात. तुम्हाला पटकन मेकअप करायचा असेल, फाउंडेशनची गरज नाही, अतिशय उपयुक्तरित्या एकदा जरी तुम्ही याने चेहरा धुतला तरी जो तुमचा चेहरा आहे तो उत्तम दिसायला लागतो, लगेच कलर जो आहे तो सुधारतो आणि गोरा दिसायला लागतो तुमचा चेहरा. हे मिश्रण आपल्याला कॉटनच्या साह्याने ज्या ठिकाणी तुमची त्वचा काळी झालेली आहे चेहऱ्यावर पूर्ण लावू शकता तुम्ही. त्या ठिकाणी असं लावायचं आहे, हलक्या हाताने चांगली त्याची 2-3 मिनिटं मालिश करायची आहे. सुकू द्यायचं आहे त्याला 10 मिनिटं आणि 10 मिनिटांनंतर ती धुवून काढायची आहे. धुतल्या क्षणीच तुम्हाला तुमची त्वचा लगेच उजळ झालेली दिसेल. तर हा साधा उपाय आहे, सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून हा उपाय आहे. तो हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.